बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे विधिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. नमो विश्वरूपा विष्णू माझ बाबा. नमो विश्वरूपा विष्णू माझ बाबा. ऐकावे जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण त्यांची वंदू श्री चरण श्री गुरुचे दे नमस्कार म्हणे. आता अलंकापुरी रम्य सिंहासन स्थान पदम भोज तेजस पुरदिक्पदे विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रे जननी देवाची. अनादि अंबिका अंबिका भगवती. अंबिका अंबिका भगवती वरा. अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. मुक्त प्रवेश भगवान ज्ञानोबा श्री संत जगद्गुरु तुकोबा आदी करून सर्व संतांचे चरणी नतमस्तक होऊन सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु संत सम्राट वैराग्य वृक्ष देव निवासी संत जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा महिमान गाणारा, बाळाने केलेल्या क्रीडा या क्रीडेचे वर्णन करणारा उत्कृष्ट असा जगद्गुरु तुकोबा यांच्या सर्वांच्या परिचित आणि मुक्ताई मातेच्या दरबारामध्ये सेवे करता निवडलेला अभंग. विठ्ठला अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुकोबा सांगतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. जगद्गुरु तुकोबा सांगतात काय सांगावं. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला मथुरेमधून गोकुळामध्ये प्रगट झाले आणि गोकुळामध्ये गेले
पाहिल्यानंतर त्या गोकुळवासी लोकांना भगवान परमात्म्यामुळे जे काही सुख प्राप्त झालं त्या सुखाला पारावार नव्हता तुकोबराय वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बरं कुणामुळे सुख मिळालं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा नंद बाबाच्या घरी म्हटले क्रीडा करतोय. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. त्या आनंदाने नर नाम पुरुष आणि नारी नाम स्त्री दोघांनाही सुखाची प्राप्ती झालेली आहे. मग या आनंदामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय सांगावं, गोकुळाशी लोक सकाळी उठल्यापासून त्या आनंदामध्ये कोण गुढी उभी करते, कोण तोरण बांधते, कोणाशी कथा करते, कोण गाणी गाते. महाराज म्हणतात गुढिया तोरणी करीते कथा गाते गाणी. पण कोणामुळे? बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यामुळे हा आनंद किंवा हे सुख त्यांना मिळू लागलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांना आपण विचार का हो महाराज असा काय तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याच्यापासून सुखाची प्राप्ती झाली, आनंद मिळू लागला. तुकोबराय सांगतात काय सांगावं, तो इतका रूपवान आहे, त्याचं सौंदर्य अप्रतिम आहे. त्याला जर पाहिलं ना त्या जीवाचं मन त्याच्याकडे आकर्षण होतं. महाराज तुका म्हणे छंदे मन मोहिली गोविंदे किंवा येणे वेधिली गोविंदे. कुणी? बाळकृष्ण आनंदा घरी आनंदल्या नर नारी. असा या वर्गाचा थोडक्यात आणि गोड भावात विढाला विढाला विढाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा की तू आता आपल्या या टोकावळी गावामध्ये चालू असणार नाम अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे आणि 30व्या वर्षाचा समारोप सांगतीचं कीर्तन या ठिकाणी माझ्यासारख्या पामराकडे आलेले. बरं का मज पामर आहे काय थोडपण पायीचे वाहन पायीवरी. महाराज हे समारोपाचं कीर्तन आहे, काला आहे, सांगता आहे. 30वं वर्ष पूर्ण होणार आहे महाराज. 2 तप पूर्ण केली, 3ऱ्या तपाकडे आपली वाटचाल आहे महाराज. यापैकी काहींच्या गाड्या गेल्या रोपटं लावून, हा त्यांना 30वं वर्ष पाहायला मिळालं नाही. काही आहेत ते 12 वर्ष पुन्हा 3ऱ्या तपाची इच्छा करतात. चांगली गोष्ट आहे महाराज. पण कोण राहील कोण येईल काही सांगता येत नाही महाराज. कोण दिवस येईल काही सांग नाही देहाचा भरवसा. काहींनी रोपटं लावलं, काही गेले महाराज. काहींचे नंबर लागलेले, काहींसाठी असे मडकी बाजारात तयार आहेत महाराज. असे डेरे तयार आहेत त्यांना पोचवण्याकरता. आणि काहींना पोचवण्याकरता नामदेव तात्याच्या वावरामध्ये बांबूची झाडं सुद्धा आहेत. या नामदेव महाराजांच्या वावरामध्ये बांबूचं झाड सुद्धा तयार आहे महाराज. कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय सांगता येत नाही महाराज. असू द्या, काल्याचं कीर्तन आहे. बरं काला म्हटलं की काय जीवाशिवाचं ऐक्य, आणि जीवाशिवाचं ऐक्य म्हटलं की याच्यावर जरा दगड ठेवा ना. विढाला 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 दगड दगड मागे बघा आणि आता तसं ठेवा. वारा आहे का काय मला कळत नाही मला. चादरे उडतील धोतारे उडते राहता की नाही कीर्तन होईपर्यंत काय माहिती. आपल्या काल्याचं कीर्तन आहे. तासभर आणखी कुठून इकडून तिकडून बसायचं. थंड हवा आहे, हवा पण पाहिजे. हवा नसेल तर महाराज घाम येणार, गरमी होणार. तुम्ही म्हणाल महाराज घड्याळ दाखवणार, बास करा. भरपूर ऊन झालेले, अंगातून घाम घाम येऊ लागलेला आहे. पण हवा आहे, छान आहे, चांगलं आहे महाराज. आज हवा आहे बरं का. रोज असते की नाही मला माहित नाही, पण इथं हवा लागतेच बरं का. असू द्या, काय हरकत नाही. तासभर कुठून आपल्याला बसायचं, सेवेला पूर्ण विराम द्यायचा. आणि सर्वांनी आज ऐकायला जेवा आणि सगळ्यांनी इथून हाला, कोणी सुद्धा राहू नका. आणि सगळ्यांना शपथ आहे 12 महिन्याशिवाय पुन्हा मंदिरात यायचं. हा लक्षात असू द्या. विडाला हो मला सांगा, हे शास्त्र मी सांगतो का तुम्ही म्हणा महाराज असं कसं शास्त्र? ऐका, तुम्ही अनुकरण मोठ्याचं करणार का छोट्याचं करणार? मोठ्याचं करणार, बरोबर आहे ना. आता तुमच्या समोर मोठा कोण आहे? मी. वयाने जरी लहान असलो बाबा तरी वयाने मोठा आहे ना. मग मला सांगा मोठ्याचं अनुकरण करायचं. मला सांगा, मी आज तुमच्या सप्त्याला गावामध्ये आलो, याच्यानंतर पुन्हा जर बोलवलं तर केव्हा येणार? 1 वर्षांनी. मला सांगा, मी जर 1 वर्षाने येणार तर तुम्ही कशाला रोज येता?
नाही, माझी गोष्ट आणि तुमची गोष्ट वेगळी. मंदिर तुमचंही महाराज, तुम्ही या ठिकाणचे सेवक आहात. भगवान परमात्म्याची सेवा करण्याकरता तुम्ही सकाळ संध्याकाळी या ठिकाणी आलंच पाहिजे. मी सांगितलं म्हणून तुम्ही असं करू नका, वर्षभर यायचं नाही. तुम्ही म्हणा महाराज कोण तो बुवा बोलवला होता आणि कोण सांगून गेला, अशातला भाग नाही. आता माझी गोष्ट वेगळी हो, मी इथला नाहीये, स्थानिक नाहीये. तुम्ही मला बोलवलं तर मी 1 वर्षाने येणार, म्हणजे वर्षभर मी पुन्हा परत मंदिरात येणार नाही. तसं माझा अनुकर करू नका. तुम्ही रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळी या. भगवान परमात्म्याला डोळे भरून पहा, जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत पहा. आणि जर तुम्ही कंटाळा केला तर देव तुम्हाला सुद्धा भिंगाचा चष्मा लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आळस कोणी करायचं नाही, रोज नित्यनेमाने यायचं. काला 1 तासामध्ये काल्याचं कीर्तन करायचं, शेवेला पूर्ण विराम द्यायचा. तुमच्यापेक्षा थकलेलो मी आल्यानंतर ग्रामस्थांना सांगितलं, म्हटले महाराज मला सुद्धा दूर जायचे पुन्हा संध्याकाळच्या कार्यक्रमाकरता, म्हणून जेवढं होईल तेवढं लवकर करा. बरं दुसरी गोष्ट, समजा मी नाही गेलो तर संध्याकाळी पण कार्यक्रम आहे का तुमच्याकडे? कार्यक्रम टांग 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 टिंग टिंग आहे का? काहीतरी आहे. हा नाही कोण म्हणणार आहे महाराज? बरं तो पण कार्यक्रम आहे, कारण पुढे ही बहुत करणे आहे. म्हणून एक कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम आहे, म्हणून मी काही जास्त तुमचा घेणार नाही. लक्षात असू द्या. कुठल्याही कार्याला सुरुवात करत असताना महाराज त्या श्री गणेशाला वंदन केल्याशिवाय त्या कार्याची सुरुवात होत नाही. भटजी वा सत्यनारायणच्या पूजेला आले, लग्न लावण्याकरता आले तरी समर्थ रामदास स्वामींची ओवी गातात महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये काही ओव्या श्री गणेशाला अर्पण केल्या. ओम नमो जयाध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वतम विद्यात्मरूप देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मनी निवृत्ती दासू अवधानी तुझी. तात्पर्य त्या श्री गणेशाला वंदन केले. नामदेवरायांनी केलेले, अनेक साधू संतांनी केलेले, याच्यामध्ये नाही नवल नाही. जगद्गुरु तुकोबारांनी ज्यावेळेला अभंग लिहिले त्यावेळेला तुकोबारा देखील वर्णन करतात. नमिला गणपती मागून शारदा, नमिला गणपती मागून शारदा, नमिला गणपती मागून शारदा नमिला गणपती माऊली शारदा. आता संध्याकाळी जो कार्यक्रम होईल भारुडाचा, भारुडामध्ये सुद्धा गणगवळण होते महाराज. त्यावेळेला श्री गणेशाला वंदन केलं जातं. तमाशा असू द्या, भारुडा असू द्या, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, शेतीमध्ये बीजारोपण असू द्या, भात लावायचं काम असू द्या, शेतकरी गजानन गणपती बोलल्याशिवाय राहत नाही महाराज, बरं का. तात्पर्य नामस्मरणाशिवाय त्या कार्याची सांगता नाही, शेवट नाही. एवढंच नाही, एखादा गीतकार असेल, शाहीर असेल, तो देखील आपल्या कुलदेवतेला वंदन केल्याशिवाय पुढे जात नाही. एक शाहीर आहे का आपल्या कुलदेवतेला वंदन करतो. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा आंबे करून प्रारंभे. टफावरी थाप तो न्याला, टफावरी थाप तो न्याला. शायर हा महाराष्ट्राचा प्राण, शायर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवशंभू जगात गुणगान जिरहारी, शिवशंभू जगात गुणगान जिरहारी. नमन माझे रमानंदला, नमन माझे रमानंदला, रमला झाला एकनाथाला तुकारामाला. विजापूर जावळे तालुक्याला, विजापूर जावळे तालुक्याला तुळजापूरचे भवानी माते, भवानी माते लाजी राजी, भवानी माते लाजी राजी, भवानी माते लाजी राजी, भवानी माते लाजी राजी. हो, आपला पोवाडा संपला. मला सांगण्याचा मुद्दा याच्यामध्ये एवढाच होता महाराज. एखादा लेखक शाहीर असेल तो देखील आपल्या कुलदेवतेला वंदन करतो. आपण तर वैष्णवीर आहोत महाराज, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण देखील आपल्या कुलदेवतेला वंदन करून मग पुढे जाऊया. मग करूया की वचन ऐका कमळा माझे रंगाची
माझी रंगाची करावी देवा तुझी घेई सेवा सगळं गोवा होऊन या नियमाप्रमाणे भगवान परमात्मा आपण विनंती करू भगवंता हे प्रभू चालू असणाऱ्या कीर्तनरूपी सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा विद्ये अडथळा येऊ देऊ नको हीच भगवंता तुझ्या चरणी प्रार्थना आणि सेवेला सर्वात विढाला 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 गोकुळीच्या सुखांत पारणा ही लेखा बाळ कृष्णानंदा घरी आनंद नर नारी काल्याचा प्रसंग आहे महाराज तुमच्यासाठी मी नवीन माझ्यासाठी तुम्ही नवीन पण काही वर्षापूर्वी मी तुमच्या गावामध्ये आलेलो होतो कुणी मला पाहिलं की नाही मला माहिती तुमच्या गावात तिथंच मी कार्यक्रम केला बरं का त्याला मला वाटतं 4-5 वर्ष झाली असतील 6 वर्ष झाली असतील महाराज पण ते चुकून आलो होतो दुसऱ्या महाराजांच्या जागेवरची बदली म्हणून बरं का जशी लग्नाची बायको आणि बिगर लग्नाची बायको बिगर लग्नाची मंगळसूत्र घालून जरी आली तरी तिला मान नाही त्यावेळेला मी बिगर लग्नातच होतो म्हणजे तुमच्याकडे म्हणजे मानकरी नव्हतो महाराज आलो कीर्तन करून गेलो तुमच्या गावामध्ये तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही पण आता प्रत्यक्षात लग्न करून आलो बरं का हक्काने नांदण्याकरता आजच्या दिवसाला आलो विढाला विढाला त्यावेळेला आलो महाराज त्यावेळेला आमचे गोपाळे महाराज होते त्यांनी मला सांगितलं म्हणजे बरोबर आहे महाराज आमचे मोरमारे महाराज होते त्यांनी सांगितलं काही मंडळींनी पाहिलं असेल नसेल पाहिलं मला माहिती नाही परंतु त्याच्यानंतर आज रीतसर आलेलो तुमच्याकडे रीतसर आलो काल्याचं कीर्तन आहे महाराज तासभर काला करता शिवेला पूर्ण विराम द्यायचा काला आहे काला म्हणजे काय दोन जीवांचं ऐक्य जीव आणि शिव याचं ऐक्य होऊन याला म्हटलेलं आहे काला बरं काल्यामध्ये सुद्धा प्रकार असा आहे महाराज भाजी आणि भाकरी ज्यावेळेला कुस केली जाते चुरली जाते पातळ कालवण आणि भाकरी कुस केली जाते दोघं एकरूप होतात बरोबर ना पुन्हा वेगळं होत नाही महाराज परत माघारी घेत नाही हे जसं आहे तसं जीवाशिवाचं ऐक्य घडलं पाहिजे दुसरी गोष्ट हा समोर हा जो डेरा आहे तो पण डेरा आहे हा पण डेरा आहे बरं का विनोदाने सांगतो तुम्हाला असे डेरे बरेच या डेऱ्याने फोडले महाराज ती खानदान नष्ट करायच्या पाठीमागे मी महाराज पण खानदान नष्ट होत नाही कोणती ती त्यांनी सुद्धा मला सांगितले बाबा तू आमच्या खानदानीच्या मागे जरी लागला तर शेवटी मीच तुला पोहोचवणार आहे म्हणजे त्यांनी सुद्धा मला सांगितले म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा तो मला पोहोचवणार आहे पण हा डेरा त्या डेऱ्याला फोडण्याकरता आलेला आहे या डेऱ्यामध्ये काय प्रसाद आहे लाही आणि दही लाही आणि दहीच का टाकली जाते महाराज सत्यनारायणच्या पूजेला शिऱ्याचा प्रसाद केला जातो शिरा आपल्या घरात होत नाही का सकाळी खायला मग त्याला प्रसाद म्हणत नाही का फरक आहे तोही शिरा असतो आणि सत्यनारायणच्या पूजेला केलेला शिरा असतो पण दोघांच्या करण्यामध्ये प्रयोगामध्ये फरक असतो बरं का मी सांगणार तुम्हाला याच्यामध्ये लाई आणि दही विशेष काय आहे महाराज त्याचं कारण आहे महाराज लाई आणि दही एकत्र केल्यानंतर लाई दह्यापासून वेगळी होत नाही दही लाह्याला सोडित नाही महाराज जीवाशिवाचं ऐके तसं जीवाशिवाचं एकरूपता घडली पाहिजे जीवाशिवाचा ऐके त्याला म्हटलेले काला आपल्या घरात सत्यनारायणाचा प्रसाद पूजेला केला जातो आणि सकाळी पत्नी सुद्धा सत्यनारायणाचा प्रसाद शिरा करून देत असते महाराज मग त्याला प्रसाद का म्हणत नाही त्याचंही कारण सांगतो महाराज भटजी बुवा ज्या वेळेला तो शिऱ्याचा प्रसाद बनवतात किंवा आपल्या घरामधली गृहिणी बनवते शिऱ्याचा प्रसाद आणि सत्यनारायणच्या पूजेपाशी आणून ठेवते किंवा इकडे बनवत असते आणि ब्राह्मण बुवाची पोथी चालू असते त्याचं कारण आहे भटजी बुवाची पोथी चालते जे मंत्र भटजी बुवा बोलतात त्याचे पडसाद त्या शिऱ्यावरती उमटले जातात बरं का त्या किचनमध्ये नीट लक्षात ठेवा
परिणाम त्या शिऱ्याचं रूपांतर कशात होतं? प्रसादात होतं. म्हणून सत्यनारायणचा प्रसाद शिऱ्याचा. आपली पत्नी सुद्धा शिऱ्याचा प्रसादच बनवते महाराज, पण त्याला प्रसाद म्हणत नाही. तिला जर आपण शिरा बनवायला सांगितला तर ती महाराज तो कलथा टोप जे काय असेल ते घेते आणि मनामध्ये म्हणते या मुर्द्याला आता कसा वेळ सुचला, मला जायचे एकतर बाजारामध्ये, म्हणजे नवऱ्याला म्हणत असते बरं का, मनामधून ती म्हणत असते याला आताच बरं सुचलं, मी सांगते नको पोहे करते सोबत तर याला शिराच पाहिजे, याच्या मढ्यावर घालायला शिरा. मला सांगा हिच्या मंत्राची अक्षरं जर त्या शिऱ्यावर जर पडतील, पडसाद काय उमटणार आहे महाराज? रूपांतर त्याचं प्रसादामध्ये होणार नाही, तो शिराच राहणार आहे महाराज. म्हणून घरामध्ये खाल्लेला शिरा आणि सत्यनारायण ब्राह्मणाने दिलेला शिरा याच्यात फरक आहे. तो सल्लाई आणि दही घरी जरी तुम्ही एकरूपतेने खाल्लं तरी या प्रसादात आणि त्या प्रसादामध्ये बराचसा फरक आहे. इथे आता जे काही मंत्र, जे काही अभंग आपण म्हणणार आहे, जे चिंतन करणार आहे, त्याचे पडसाद त्याच्यावरती उमटणार आहे. आता त्या मावशी समोर प्रसादाच्या पुढे घेऊन बसले आहे काय कुरमुरे, बाजारात गेले तर तुम्हाला कुरमुरे मिळणार आहेत, पण नाही, या कुरमुऱ्यावरती एवढा अधिकार आहे महाराज, त्या कुरमुऱ्यावरती रामनामाचा अक्षर त्याच्यावरती जाणार आहे महाराज. लक्षात असू द्या. प्रकार त्याचं रूपांतर त्या लाहीमध्ये होणार आहे आणि ती लाही काल्याला येणार आहे. आता हे मावशीने बाजारात नेलं, बेळीमध्ये टाकलं, त्याला कोण म्हणणार का काल्याचे कुरमुरे? कोण नाही, ते बेळीचे कुरमुरे म्हणणार महाराज. चुरमुरे म्हणा, कुरमुरे म्हणा, प्रकार तिकडे गेल्यानंतर ते त्यांच्यासारखे होणार. इकडे आले प्रसादात त्याचं रूपांतर झालं. विढाला विढाला विढाला. तसे तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाकरता आले, तुमचं ऐक्य क्षणासाठी का होईना भगवान शिवाबरोबर जोडलं गेलं. देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी सागिऱ्या. ही गोष्ट खरी आहे महाराज, लक्षात असू द्या. घरी असेल तुमचं लक्ष लागणार नाही, किमान तुम्ही इथलं वातावरण जरी पाहिलं ते एक क्षण का होईना भगवान कृष्ण परमात्म्याचं स्मरण करणार, आई मुक्ताईचं स्मरण करणार, ज्ञानोबरायांचं स्मरण करणार. परिणाम रूपांतर सुखामध्ये होणार. विढाला विढाला. अहो संसारामध्ये दुःख आहे महाराज, मग त्या दुःखाचं रूपांतर सोप्या भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सुखामध्ये व्हावं याच्याकरता तुकोबराय वर्णन करतात आणि सांगतात. हय कामामध्ये काम, कामामध्ये काम गाई, मना राम राम गाई, मना राम राम बोला. याचं रूपांतर सुखामध्ये होण्याकरता सोपं वर्म जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. काय कामामध्ये काम, काय म्हणा राम राम. परिणाम फळ काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे दुःख आहे ते नाहीच होणार आणि रूपांतर सुखात होणार. आता कल्पना करा, याला दुसरं एक उदाहरण सांगतो महाराज. घरामध्ये म्हातारं पण आहे आणि घरामध्ये लहान लेकरू सुद्धा आहे. कोणाचा चेहरा पाहिल्यानंतर सुख आणि समाधान वाटेल बाबा? मुलाचा. लहान लेकराचा जर चेहरा पाहिला तर घरामध्ये असणाऱ्या लोकांचा थकवा सगळ्यांचा निघून जाणार. का म्हाताऱ्याचा चेहरा पाहिल्यानंतर थकवा निघून जाणार नाही ना? अहो म्हाताऱ्याला जर पाहिलं तर लोक आणखीन सांगतात इथं कुठं बसतं म्हातारं, तिकडे जायचं कीर्तनात तिथं थांबले. म्हाताऱ्याचा रागराग करतात महाराज. नवीन पिढीला म्हातारा आवडत नाही, मग नवीन पिढीने जायचं पुढं बाबा. म्हाताऱ्यांनी जायचं नाही का?
म्हातारे लोक पाहिजे, म्हाताऱ्या लोकांशिवाय काहीच होत नाही महाराज. परंतु प्रकार असा आहे की घरामध्ये लहान लेकरू असेल, लहान लेकराचा चेहरा जर पाहिला तर सुखाची छटा आपल्या चेहऱ्यावरती येते, आनंद मिळतो. पण म्हाताऱ्याला पाहिल्यानंतर म्हाताऱ्याने किती पावडर लावू द्या, हो किती पावडर लावू द्या, म्हाताऱ्याचा चेहरा पाहिल्यानंतर काय आनंद मिळाला का? नाही. लहान लेकराला शेंबूड असू द्या, परंतु पाहिल्यानंतर आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसंच आहे महाराज, काला असू द्या, भजन असू द्या, कीर्तन असू द्या, सत्याची सांगता म्हटलं की गवळण किंवा कृष्ण परमात्म्याचं चरित्र. कारण का भगवान कृष्ण परमात्मा बालवेशामध्ये लहान लेकराच्या रूपाने असल्या कारणाने त्याचं चरित्र तुमच्या समोर सांगितलं की तुम्हाला आनंद. अहो भजन सुरू केलं, त्या भजनाची सांगता गवळणी शिवाय नाही महाराज. बरोबर ना? भले त्या शेप गवळणी असतील महाराज, परंतु गवळणी शिवाय नाही. त्याचं कारण त्या गवळणीमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र ओतप्रोत भरलेलं असतं, म्हणून गवळणीने त्या भजनाची सांगता. कीर्तन असेल, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारल्याशिवाय त्या कीर्तनाला आनंद मुळीच येत नाही. विढाला विढाला हो. आता आणखी पुढचा मुद्दा आहे का आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा, कारण वेळ थोडी, रात्र थोडी, सोंग भार या नियमाप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले आणि मथुरेमध्ये जन्माला आल्यानंतर जेव्हा गोकुळामध्ये गेले, आता मथुरेमध्ये जन्माला येण्याच्या पूर्वी मथुरेमध्ये आनंद होता महाराज, गोकुळामध्ये दुःख होतं महाराज. कोणाला कशाचा गंध नव्हता, कारण कोणच नाही ना, करता मनुष्य नाही, भगवान तोपर्यंत नव्हते. पण मथुरेमध्ये भगवान जन्माला येण्याच्या पूर्वी आनंद होता. पण ज्या वेळेला भगवान मथुरेमध्ये प्रकट झाले त्यावेळेला भगवान परमात्म्याला गोकुळात पाठवलं आणि माया आणून मानली. कंसाला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला कंसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं. आता पहा, आता भगवान ज्या वेळेला मथुरेमधून गोकुळामध्ये गेले त्यावेळेला गोकुळामध्ये असणाऱ्या लोकांची छटा काय, त्याचे पडसाद काय, त्यांच्याकडचा आनंद काय, त्याचे वर्णन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. गोकुळीच्या सुख बरे वा, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या
गुरु तुकोबराय अभंग जो सेवेकरता घेतलेला आहे, या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात. भगवान ज्या वेळेला मथुरेमध्ये प्रगट झाले, गोकुळामध्ये प्रगट झाले, त्यावेळेला प्रसंग काय होता? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळाशी लोकांना सुखाला पारावारा नव्हता महाराज. किती सुख, आनंद, त्या आनंदाचा पारावारा नव्हता महाराज. तोच आनंद आपल्याला या ठिकाणी महाराज, आपल्या आनंदाला पारावारा नाही महाराज. कल्पना करा, ही कीर्तन भजन आपण जो काय आनंद आपण घेतो महाराज, हा कुणामुळे आपल्याला मिळतो? हा एक लक्षात ठेवा. आपल्या हिंदवी स्वराज्याचा एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. असं म्हणतात, काशी में विश्वनाथ ना होता, काशी में विश्वनाथ ना होता, मथुरा में मस्जिद बनती, लेकिन महाराष्ट्र में एक शिवाजी ना होता तो सबकी सुलता हो जाती. कल्पना करा, महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती शिवाजी राजे जर होऊन गेले नसते तर आज आपण महाराज या ठिकाणी कीर्तन, प्रवचन आणि हा आनंद घेऊ शकलो नसतो. विढाला विढाला विढाला. कल्पना करा, हो आदिलशाहीचा कारभार पाहणारी बडे साहेब जातीने दरबारामध्ये हजर होती. थोडंसं छत्रपतीचं एक चरित्र सांगतो तुमच्यासमोर, एक मुद्दा सांगतो, कारण का अभंग तसा आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळाची लोकांना आनंद झाला, मग आपल्याला का आनंद नको महाराज? आदिलशाहीचा कारभार पाहणारी बडी साहेब जातीने दरबारामध्ये हजर होती. फतवा काढला, आवाज पुकारला, फुतकार नागिनी सारखा काढला. महाराज सांगितलं, जाओ शिवाजी भोसले का भी मोड करना है, कोई तो पकड के लेके आओ. कोण उठायला तयार नाही महाराज. छत्रपतींना पकडणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही, एखाद्या भुजंगाला पकडणं आहे, सर्वसामान्य गोष्ट नाही. पुन्हा पुन्हा ती बोलू लागली, सांगितलं, जाओ. अरे कोई नाही माइकल, कोई यहाँ पे मर्द नहीं क्या, अरे चुडी लावू क्या, साडी लावू क्या. तिने असे शब्द काढल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये धिप्पाड देहाचा बसलेला, त्याचं नाव होतं अफजल खान. 32 दाताचा बोकड त्या ठिकाणी तो उठला. गेंड्यासारखी त्याची चामडी होती, 15 फूट त्याची उंची होती महाराज. कर 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 रात खात उठला आणि सांगितलं, मा बड़ी साहिबा मैं लाऊंगा शिवाजी भोसले को पकड़ के ले आऊंगा, जिंदा पकड़ के ले आऊंगा. गेला आणि समोर पैजेचा विडा उचलला. तिलाही तेवढंच पाहिजे होतं महाराज. अफजल खान हा कपटी होता, धूर्त होता. पैजेचा विडा उचलला, निघाला राजांना पकडण्याकरता. त्यावेळेला राजे पठाणगडावरती होते. ही कानोकान बातमी खबर राजांना लागली आणि राजांना लागल्यानंतर राजांनी विचार केला, पन्हाळगडावरती आपण राहायचं नाही, मग पन्हाळगड सोडायचा आणि आपण प्रतापगडावरती जाऊन आपलं प्रस्थ मांडायचं. राजे लपून छपून प्रतापगडावरती गेलेले आणि ही खबर पुन्हा त्या खानाला लागली. खान चवताळलेला आहे, राजा मला पाहून घाबरून गेलेला आहे. राजे पुन्हा यावे या हेतूने या अफजल खानाने कपट कुटील कारस्थान रचलं महाराज. हिंदू धर्माच्या उर्मी लागेल अशा काही गोष्टी केल्या. पंढरपूरला असणारं पांडुरंगाचं दैवत भंग करू लागला, अंबा मातेचं मंदिर भंग करू लागला, तुळजा भवानीचं मंदिर भंग करू लागला, मूर्तीची विडंबना केली. कोणी? अफजल खानाने. पण राजे डगमगले नाही. राजांनी मनात विचार केला, आज माझ्या पांडुरंगाची कुलदेवताची मूर्ती तू जर उचलून टाकीत असेल, जर मंदिराचा विध्वंस करत असेल, तर त्याच मूर्ती तुझा विध्वंस केल्याशिवाय राहणार नाही महाराज. राजे होते राजे, एकामागून एक दिवस जाऊ लागले. बरं, प्रतापगडावरती जाणं तितकं सहज सोपं नव्हतं. प्रतापगड हा अडचणीच्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये होता, वाटा नव्हत्या. धिप्पाड देहाचा मनुष्य जाणार कसा, एवढ्या तोफावरती जाणार कशा? राजे बुद्धिवान होते म्हणून प्रतापगडाच्या वरती जाऊन बसले होते. प्रकार असा घडला, खान पायथ्याशी बसलेला राहुटी ठोकून आणि मग एकामागून एक दिवस निघू लागले. राजा येत नाही, वाट पाहू लागला. शेवटी मनातला क्रोध काढून टाकला, मनामध्ये कपट ठेवलं आणि निरोप पाठवला, जाओ राजे को बोलो हम तुम्हारे पिताजी जैसे है, आप हमारे बच्चे समान हो, आओ राजे आओ, मिलो हमें मिलो. निरोप सांगितला. असा निरोप सांगितल्यानंतर राजांपर्यंत हा निरोप गेला प्रतापगडावरती आणि राजांनी विचार केला, खान आता शांत झालेला आहे, आता खानाचा बिमोड करायला आपल्याला हरकत नाही. राजांनी विचार केला, जायचा दिवस फिक्स केला महाराज.
दिवस ठरला, वार वेळ आणि कुठे भेटायचं. प्रतापगडाच्या माचीवरती भेटायचं महाराज. राजांनी तयारी केली. खान तयारीनिशी होता. राजांनी काय केलं, अंगामध्ये चिलखत घातलं. चुकून जर अफजल खानाने आपल्याला काही वार केला तर दगा आपल्याशी होऊ नये. माझी रयता, माझी जनता माझ्याशिवाय राहू शकणार नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेणारे छत्रपती शिवाजी महाराज. अंगामध्ये अंगरखा चिलखत घातलेला आहे. त्याच्यावरती अंगर काय घातलेला आहे, वरती टोप हा चिलखताचा होता आणि वरती त्याच्यावरती मुकुट ठेवलेला आहे. चिलखत कोणाला दिसायला तयार नाही. राजे विद्वान होते, हुशार होते. राजे 12 फूट होते आणि हा गेंडा मात्र 15 फुटाचा होता. प्रतापगडाच्या माचीवरती अफजल खान राजांची वाट पाहत होता. राजांना पाहिलं आणि असा हात केला, सांगितलं, आओ राजे आओ, हमें मिलो, आओ राजे, बहुत दिन हो गया, आओ मिलो. राजे गेलेले. राजांच्या कमरेला तलवार होती. गुप्त ठिकाणी बिछवा लपवलेला होता. राजे समोर गेले. अफजल खानाने असे हात केलेले होते. इतक्यामध्ये राजे गेले आणि कडकडून खानाला भेट दिली. जशी भेट दिली तशी खानाने काय केले, आपल्या मिठीमध्ये आलेले राजे करकंद आपले, परंतु दाबत असताना चिलखत असल्या कारणाने राजाच्या अंगाला इजा झाली. छत्रपती वाचली. राजांनी हीच संधी साधली. आतमध्ये असणारा बिछवा काढला, आपल्या हातामध्ये घातला. दिपाड हाता जो होता गेंडा, त्याच्या पोटामध्ये खाचकन खुपसलं आणि आतमध्ये असणारी त्याची डेडाळी सगळी कातडी आतडी त्याची बाहेर काढली. आणि मग अफजल खान या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असं म्हणून मला धाडकन जमिनीवरती पडला. ठार मारला. अफजल खानाचा वध केला. कल्पना करा, महाराष्ट्र में एक छत्रपती ना होता तो सबके सुलतान हो जाते. मला सांगायचा मुद्दा एवढाच होता. माझा विषय नाही महाराज. माझ्या बेबी पासून रग लागते. हा रग लागते महाराज. तरी सुद्धा मी रोज कार्यक्रमामध्ये एक मुद्दा छत्रपतीचा सांगतो. बरेचसे कीर्तनकार छत्रपतीचा इतिहास सांगतात महाराज. मी सुद्धा सांगतो. त्याचं कारण आहे, आज काळाला खऱ्या अर्थाने गरज आहे महाराज. फक्त आपण खाली विधवा केली तर राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. कशासाठी? अंत पार नाही लेखा. अरे राजे, तुम्ही जर जन्माला आले तर आम्हाला सुखाची प्राप्ती करायची गरजच नाही, कारण सगळं सुख समृद्धी तुमच्या पाशी. गोकुळामध्ये भगवान प्रकट झाले आणि गोकुळाची लोक बोलतात, गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि आजचा आमचा प्रत्येक मनुष्य बोलतो, राजे पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या. कशा करता? अंत पार नाही लेखा. राजे, तुमच्याशिवाय सुखाला समाधान नाही, पारावारा नाही. राजांनी अफजल खानाचा वध केला. ही बातमी आदिलशाहीला कळाल्यानंतर आदिलशाही चिडला. राजांनी विचार केला, आपल्यावरती एका पाठीमागे एक संकट येऊ लागलेले. तर राजे डगमगले नाही महाराज. आदिलशाह त्याच्या त्वरेने महाराज तो संकटांना सामोरं जाऊ लागला. राजे सुद्धा राजांच्या विचाराप्रमाणे सामोरे जाऊ लागले. राजांनी ताबडतोब बाजी प्रभू देशपांडेंची भेट घेतली आणि बाजीला सांगितलं, बाजी लक्षात असू दे, वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची आहे, म्हणून बाजी साथ हवी आहे मला तुमची. बाजींनी एकंदरीत राजांच्या मनातला भाव जाणला आणि सांगितलं, सरकार राजे चिंताच करू नका. हा बाजी तुम्हाला, असे हजारो बाजी तुम्हाला मिळतील, पण एक राजा आमच्या जनतेला तुमच्यासारखा मिळणार नाही. चिंताच करू नका. एकटा बाजी पावन खिंड लढविल, तुम्ही चिंताच करू नका. हवा हजारो यवन मी चरा चरा कापून टाकायला तयार आहे. काय बाजीची हिंमत होती महाराज. कशासाठी? अंत पार नाही लेखा, पुढील पिढीला सुख आणि समाधान मिळणार महाराज. बाजीने वचन घेतलं. राजांना निरोप झाला. सरकार म्हटले, राजे गडावरती तुम्ही जा आणि गडावरती पोहोचल्यानंतर खून फक्त एकच करा, तोफेचा आवाज करा, ठो ठो ठो. ज्या वेळेला तोफेचा आवाज येईल त्याच वेळेला मी माझा देह धारातीर्थी टाकील महाराज. बाजी प्रभू देशपांडे खिंडीमध्ये बसले. राजांनी आलिंगन ते शेवटचं दिलेलं होतं. राजे निघालेले, गडावरती पोहोचले. इकडे हजारो यवन आले खिंडीमध्ये आणि बाजी प्रभूवर लढू लागले. बाजी प्रभूंनी 2 हातामध्ये तलवारी धरल्या महाराज आणि 2 हातांनी तलवारीने सपासप वार केले आणि हजारो यवनाच्या माना कापल्या, मनके कापले महाराज, कमरा कापल्या, जागच्या जागी रक्तपात करून टाकला. एकाही यवनाला वर जाऊन दिला. त्या काळातला बाजी होता महाराज. आजचे बाजी भरपूर बाजी लावतात महाराज, काही कामाचे नाही. तो बाजी होता महाराज. त्याने खिंडीमधून एका यवनाला सोडलं नाही. राजांचा हुकूम होता. प्रकार असा घडला, शेवटच्या क्षणाला या बाजी प्रभूचं शिर वेगळं झालं
आणि धड वेगळं झालं महाराज. आणि त्याच क्षणाला वरून तोफेचा आवाज आला, ठो ठो ठो. शिराने ऐकलं तोपर्यंत धडाच्या हातामध्ये तलवार होती. काय किमया आहे महाराज. धड सुद्धा हजारो यौवनाच्या कत्तली करीत होते धड. आणि मग ज्या वेळेला त्या शिराने आवाज ऐकला त्यावेळेला बाजी प्रभूंनी महाराज हातात तलवार टाकली आणि आपला देह या जमिनीला भारत भूमीला कुर्बान केला. हर हर महादेव म्हणून घोषणा केली. आणि जमिनीवरती पडल्यानंतर एकदा ते बोले, छत्रपती शिवाजी महाराज की. तितक्या जोरात म्हटले नाही तुम्ही सुद्धा कप्तानी बोलले महाराज. लक्षात असू द्या. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. जो छत्रपतींचं नाव घेणार नाही त्याच्या कुणाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जोरात हाय काय करायची नाही महाराज. एक बाजी प्रभू हजारो यौवनांना सामोरा गेला आणि देह धारा तीर्थे टाकला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलला आणि प्राण सोडला महाराज. कशाची ताकद आहे महाराज. राजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली. डाव्या हाताची करंगळी याचे रक्त काढलं आणि पिंडीला अर्पण केलं. सांगितलं, शंभू महादेवा शपथ घेऊन सांगतोय, माझा देश हा स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याशिवाय राहणार नाही. महाराज, आपण त्या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपण राहतो. एक छत्रपती जर नसते तरी तर कीर्तन प्रवचन झालं असतं का? नसतं झालं. गोकुळीतल्या सुखाचा आनंद तुम्हा मला मिळाला असता का? नसता मिळाला महाराज. तो आनंद केवळ राजांमुळे मिळाला. मग असे राजे होते तरी कोण? त्याचंही प्रमाण आहे का बरं का. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वसामान्य होते आणि आपण मात्र त्या राजांची अपेक्षा करतो, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. हे ब्रीद वाक्य ठरले नाही महाराज. पण राजे जन्माला येण्यासाठी आपण सुद्धा तसे असायला लागतो हे आपण कधीच पाहत नाही. कल्पना करा, तो राजा होता, माझ्या माता मावल्याची इज्जत जर लुटली तर त्यावेळेला राजाचे दूत त्याला पकडून न्यायचे, गडावरती ठोक ठोक ठोकायचे, दिवसभर मारायचे. राजे संध्याकाळी आले की त्याला गडाच्या कठड्यावरती उभे करायचे, त्याच्या ढुंगणात एक लाथ मारायचे, त्याचा खडीलोट करायचे. तो राजा होता महाराज, त्या काळातला राजा होता. आता राजे भरपूर आले. अरे दोन हाना पण मलाच पुढारी म्हणा. आताचे राजे आहेत महाराज, दोन हाना पण मलाच पुढारी म्हणा. तो राजा होता महाराज. माता मौर्याची इज्जत राखण्याकरता तो राजा धावून येत होता. बलात्कार घडले तर राजा धावून येत होता. धन्य धन्य शिवाजी खरा जन्मला हिरा, धन्य धन्य शिवाजी खरा जन्मला हिरा. डफावरी धापतून तुन्याची, डफावरी धापतून तुन्याची. ओ शाहिरी ऐका महाराष्ट्राची वजीराची, शाहिरी ऐका महाराष्ट्राची वजीराची. ज्या काळातला राजा येत होता महाराज, आज दिवसा 12 वाजता आमच्या माता मौलीवरती बलात्कार होतात. येतो का एखादा राजा धावून मला सांगा. ज्या राजाच्या आश्रयाला आपण राहतो, जर आपल्याकडून काही चुकून कळत नकळत काही घडलं आणि पोलीस स्टेशनला जावं लागलं, आपण त्या राजाचे पाय धरले तर राजा म्हणतो तुम्ही एनसी नोंदवा, मी नंतर पाहतो. अरे नंतर काय पाहतो, आताच पाणी का पाणी, दूध ते दूध वेगळं कर. पण नाही महाराज, आजचा राजा लपून राहतो. आजचा राजा स्वार्थी आहे. ज्या काळातला राजा होता, दिवसा 12 वाजता जर बलात्कार झाले ते दूध पकडून घेऊन जायचे आणि ठोक ठोक ठोकायचे. आज दिवसा 12 वाजता बलात्कार होतात पण एकही राजा धावून येत नाही. त्याचंही कारण आहे महाराज. कल्पना करा, त्या काळातली माता माऊली तशी होती आणि आजची माता माऊली, दोघांमध्ये फरक आहे महाराज. त्या काळातली माता माऊली अशी होती, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व अंग झाकून घेत होती. आणि आजची माऊली महाराज काय सांगावं तुम्हाला. आमचं विज्ञान शिकलेले, मी नेहमी सांगतो, खाली तंग पॅन्ट घालणार, वर टी शर्ट घालणार आणि त्या आरशाच्या समोर अशी पाहणार, मी कशी दिसते, तू कशी दिसते, तू चांगली दिसते. नवरीवाणी नटून थटून मी तुम्हा पुढे बसते, अहो सांगा मी कशी दिसते. ही लावणी आहे महाराज. आरशाच्या पुढे उभी राहते आणि मग पाहते, सांगते मी कशी दिसते. इकडून बरोबर आहे का, कानातला धुवा बरोबर का, आंबाडा बरोबर आहे का, पदर बरोबर आहे का, माझा शर्ट बरोबर, पॅन्ट बरोबर आहे का, माझा खिसा बरोबर आहे का. अरे काय तुम्ही पाहता, तुम्ही कधी विचार केला का माझ्या मुक्ताईचा पदर कसा आहे, माझ्या मुक्ताईला वाहिलेला हार कसा आहे, समोर लावलेली अगरबत्ती कशी, याचा कधी कुणी विचार केला का? नाही करीत. स्वतःच्या शरीराचा कसा विचार करता, समोर आरसा घेताना आरशामध्ये आपलं तोंड पाहता. आणि राजांच्या अपेक्षा करता महाराज की राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे तो राजा होता त्यावेळेला माझ्या माता मावल्याची इज्जत त्या राजाने राखली. हातामध्ये भवानी तलवार घेतली आणि हजारो यौवनांना चरा कापलं महाराज. ज्या राजाने या माता मावल्यांची इज्जत राखली, रक्षण केलं,
तो राजा जन्माला येत नाही. त्याचं एकमेव कारण विज्ञान आमचं पुढे गेलं, विज्ञानाने छोटे पुतळे करून माझे लाज वाटली पाहिजे. ज्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या हाताने केली, माता मौल्यांची इज्जत राखली, त्या राजाला हातच आमच्या विज्ञानाने ठेवले नाही. महाराज आहे का कुठल्या छत्रपतीचा पुतळा? पा बरेचसे पुतळे असे तुम्हाला पाहायला मिळतील, इथून हातच नाही महाराज. ज्याला हात नाही आणि खाली ब्रीद वाक्य आपण लिहितो, राजे पुन्हा जन्माला, लाज वाटली पाहिजे. राजे जन्माला कसे येतील? राजा म्हणतो मूर्खा, अरे माझे हात तोडले, मी जन्माला येऊन करू काय? भीक मागू? म्हणून पुतळा प्रतिमा कशी असावी? सबळ प्रतिमा असावी, पूर्ण हाताची अवयवाची प्रतिमा असावी. छोटा का छत्रपती असू द्या, पण पूर्ण असावा महाराज. छोटा पुतळा करू नये आणि बांधू नये महाराज. माझे हात बांधले, तुम्ही सांगितले लढा करावी पहिलवानकी, चालेल का? नाही ना. मग बांधलेले तर मला सोडा, 2 माराच्या एक तरी मारील. राजा हाच विचार करतो, तुम्ही बस म्हणता खाली ब्रीद केली तर राजे पुन्हा जन्माला या. राजे बोलतात मी यायला तयार आहे, अरे पण मला हातच तुम्ही ठेवले नाही, मी काय जन्माला येऊ? विठाला विठाला विठाला. अशा राजाने अनेक किल्ले जिंकले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा राजा तरी होता कोण? या भूमीचा मालक होता तरी कोण? प्रत्यक्षात शंभू महादेवाचा अवतार म्हणजे छत्रपती होऊन गेले महाराज. आणि त्यांच्या बाबतीमध्ये आपण जर बोलू छत्रपती शिवाजी महाराज की जे लोक खाली माना घालतात, लाज वाटत नाही का? अरे गुडघ्यात डोकं घरात जीव सोडून दे, काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शंभू महादेवाचा अवतार, म्हणून यांनी हे संपूर्ण एवढं राष्ट्र सांभाळलं. याला मी सांगत नाही, याला प्रमाण आहे का? खंडोबाचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. जय शिव मल्हार या भारत मातेवर, जय शिव मल्हार या भारत मातेवर. ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर, ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर, मला जन्म घेतला शिवाजी शंकर, ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर. जय शिव मल्हार या भारत मातेवर, जय शिव मल्हार या भारत मातेवर. ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर, ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर, ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर, ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर. ज्या खंडोबाची यात्रा आज आहे महाराज, चैत्र शुद्ध पौर्णिमा आज आहे, हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे, त्याच खंडोबाचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बर का. जय शिव मल्हार या भारत मातेवर, ओंकारातून जन्म घेतला शिवाजी शंकर, किंवा जय शिव शंकर. ओंकार रूपी स्वरूपामधून ज्या छत्रपतींचा जन्म झाला ते छत्रपती सर्वसामान्य नव्हते, म्हणून त्यांचा एकदा जयघोष करा, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. विठाला विठाला विठाला. हो, मग राजा होता म्हणून इथं कीर्तन महाराज. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये प्रगट झाले, गोकुळामध्ये गेले, म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कुणामुळे? त्या सुखाला पारावारा नव्हता, त्याचंही वर्णन जगद्गुरु तुकोबऱ्या कृष्ण
म्हणतात बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. लहान लेकरू होतो महाराज, 8 वर्षाची मूर्त होती महाराज. नंदबाबाच्या घरामध्ये क्रीडा करत होती बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हो नंदबाबाच्या घरी महाराज ते लहान लेकरू होत. मग ते ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रकट झालं त्यावेळेला गोकुळवासी लोकांनी सकाळी उठले आणि काय केलं, कोणी उड्या आनंदाच्या नादात उभ्या केला. कोण तोरण बांधू लागलं, कोण कथा करू लागलं, तर कोण गाणी म्हणू लागलं. महाराज बाबांच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात सांगतात कथा